लालसर भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा खमंगपणा, गुळाची तृप्ती देणारी गोडी आणि वेलची जायफळाचा सुवास असलेली ही गुळखोबऱ्याची साधी सोपी वडी अक्षरशः 10-15 मिनिटात तयार होते. खास यावर्षीच्या वातावरणात राखी पौर्णिमेसाठी मी ही वडीची रेसिपी डिझाईन केली आहे. आता यावर्षी बाहेरची मिठाई न आणता घरीच ही वडी तयार करा. चला बघूया कशी करायची ही टेस्टी आणि पौष्टिक वडी. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. वडी करण्यासाठी हे असं अगदी मोजकं साहित्य लागतं. त्यातही खरं आवश्यक फक्त गूळ आणि खोबरं आहे. बाकी या वस्तू नसल्या तरी चालतात. जाड बुडाच्या पॅनमध्ये 2 वाट्या सुकं किसलेलं खोबरं घालून परतून घेऊ. सुकं खोबरं भाजताना नेहमीच काळजी घ्यायला लागते. खोबरं फार पटकन जळू शकतं. तशा तर या वड्या नुसत्या न भाजलेल्या खोबऱ्याच्याही करता येतात, पण भाजलेल्या खोबऱ्यामुळे वडी फार मस्त खमंग लागते. हे पॅन जाड बुडाचं आहे, त्यामुळे या स्टेजला खोबरं अधूनमधून परतलं तरी चालतं. फार पातळ पॅन वापरत असाल तर मात्र सतत परतत राहा. हे बघा, आता कुठे कुठे खोबरं किंचित लालसर दिसायला लागलंय. आता यानंतर खोबरं पटकन भाजलं जातं. आता आपण सतत परतत राहू. आपल्याला खोबरं ज्या स्टेजपर्यंत भाजलं जायला पाहिजे असेल त्याच्या अलीकडच्या स्टेजला गॅस बंद करायचा. हे बघा, आता खोबरं लालसर होतंय. आपण गॅस बंद करून खोबरं परतत राहू. आता खोबरं जरा थंड झालंय. थंड झाल्यावर खोबरं असं सहज चुरलं जातं. तसं तर खोबऱ्याचा चुरा न करताही वड्या करता येतात, पण खोबऱ्याचा चुरा न करता केलेल्या वड्या कापताना त्रास होतो. त्याच्या वड्या सुबक पडत नाहीत. हा असा इतपत जाड चुरा आपण केला आहे. बघा, खोबरं कसं सुंदर एकसारखं लालसर भाजलं गेलं आहे. आता पॅनमध्ये अर्धा टीस्पून तूप घालू. तूप वितळलं की लगेच त्यात 1 वाटी गूळ घालू. याच वाटीनी आपण 2 वाट्या खोबरं घेतलं आहे. गूळ तुपात मिक्स करून घेऊ. गूळ पटकन वितळावा म्हणून यावर झाकण ठेवू. आपण गूळही बारीक गॅसवरच ठेवला आहे. एखाद्याच मिनिटात झाकण काढू. हे बघा, गूळ किती पटकन वितळला आहे. गुळाचे न वितळलेले मोठे खडे चमच्यानी मोडून घेऊ. हा मी साधा गूळ वापरला आहे. त्याऐवजी तुम्ही सेंद्रिय गूळही वापरू शकता. शक्यतो चिक्कीचा गूळ किंवा पावडर वापरू नका. यामुळे वडी इतकी चांगली होत नाही. पातळ झालेला गूळ आणि तूप एकजीव करून घेऊ. गुळाचे सगळे खडे वितळून पाक छान स्मूथ दिसतोय. आणि हे पहा, बाजूनी किंचित बुडबुडे आलेत. आता आपण यात खोबऱ्याचा चुरा घालून सगळं भराभर मिक्स करू. थोडे बदामाचे काप घालू. ताजं किसलेलं जायफळ आणि वेलची पावडर घालू. आता गॅस बंद करून मिश्रण एकत्र करून घेऊ. गॅस जास्त वेळ चालू राहिला तर वडीचा भगरा होऊ शकतो. मिश्रण छान मिक्स झालंय. वडीच्या ट्रेला मी आधीच बटर पेपर लावून ठेवला होता. त्यावर मिश्रण काढून घेऊ. वरून बटर पेपर ठेवून लाटण्याने गोळा लाटून घेऊ. विशेषतः गुळाच्या वड्या करताना बटर पेपर नक्की वापरा, कारण गूळ कधीकधी जास्त चिकट असला तर ट्रेपासून सुटून येत नाही. वडी व्यवस्थित थापली गेली आहे. ती बाजूनी सारखी करून घेऊ. बटर पेपरशिवाय एकदा त्यावर लाटणं फिरवून घेऊ. अलगद हाताने वड्या कापून ठेवू. पाहिजे तर वरूनही बदामाचे काप लावू शकता. गुळाची वडी अक्षरशः 10 मिनिटात झाली आहे. आता यावर जाळी ठेवून वडी गार होऊ देऊया. हे पहा, वडी गार झाली आहे. आपण हे असं शार्प उलथणं वापरून वडी नीट कापून घेऊ. एक एक वडी सुटी करून घेऊ. बघा, आपली गूळ खोबऱ्याची खमंग आणि चविष्ट वडी तयार आहे. एवढ्या प्रमाणात 16 मध्यम आकाराच्या वड्या तयार झाल्या आहेत. गार झाल्यावर वड्या डब्यात भरून ठेवा. महिनाभरही सहज टिकू शकतात. ही वडी राखी पौर्णिमेशिवायही कधीही करू शकता. घरात किसलेलं खोबरं आणि चिरलेला गूळ असेल तर ही वडी खूपच पटकन तयार होते.
वडी परफेक्ट व्हावी म्हणून कांचन बापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा. या वडीसाठी शक्यतो मऊ गूळ वापरा. गूळ पावडर किंवा चिक्कीचा गूळ वापरू नका. गुळाच्या दुप्पट खोबरं घ्या. गूळ फार जास्त वेळ गॅसवर ठेवू नका, त्यामुळे वडी चिवट होऊ शकते. गूळ वितळून बाजूनी बुडबुडे यायला सुरुवात झाली की लगेच त्यात खोबरं घालून आधी गॅस बंद करा. खोबऱ्याचा चुरा जाड असला की वडीची चव चांगली लागते, पण खोबऱ्याचा चुरा जेवढा बारीक कराल तेवढी वडी सुबक होते. आवडीप्रमाणे चुरा जाड बारीक करू शकता. आता या राखी पौर्णिमेला या अशा वड्या करा आणि मला नक्की सांगा त्या कशा झाल्या. आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.